नाही कुबोटाची मोटर खोलतोय आपण 4501. हिचा स्टेअरिंग कॉलम पाईप मधून आहे ना ऑइल लिकेज होतंय. ते 99% सगळ्या ट्रॅक्टरला एकच मोठी असते डॅन फोर्स कंपनीच्या. त्याचा प्रॉब्लेम इथून ऑइल लिकेजचा असतो. मग ते इथून वरतून ऑइल निघतं. त्याला कंपनीने डबल ओरिंग दिलेली असते तिथं. आता आपण याला खोलून ओरिंग टाकलं त्याचा आपण स्टेअरिंग मोटर खोलून राहिली. काहीच विशेष नाही मोठी कोणी पण मेकॅनिकल खोलू शकतो एवढं काही विशेष नाही. हे असली पार्ट हे रोटर असतो. म्हणजे असं विशेष काही नाही, कोणता बी मॅकॅनिकलीचं काम करू शकतो. तर असं काही नाही गेला प्रोफेशनल मॅकॅनिकल पाहिजे होय काम करायला, असं काही नाही. तिचं पार्ट पण बघा कशी निघते. हे इथं वरतून जाऊ माती जाते ना, माती जाऊन जाऊन इथलं स्टीलची सीट ते खराब होतं. मग त्याच्यामुळे ऑइल लिकेजला सुरुवात होती. आता फिट करतोय आपण कॉर्पेट वॉल परत. ही प्लेट उलटी सुलटी कशी पडली तर काही प्रॉब्लेम नाही. शक्यतो ज्या जागा त्या जागा बसवलं ना क्लिअर. आणि आपण उडी टाकल्यानंतर एक 20-25 तास थोडं स्टिअरिंग हार्ड जातं. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे हा बॉल. आणि त्याच जागेवर गेला पाहिजे.